कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे। महाविकास आघाडी, महायुती आणि तिसरी आघाडी असा तिरंगी सामना या निवडणुकीमध्ये रंगतोय। प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्यानं जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची लगबग देखील सुरू झाली आहे। त्यातच काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर खासदार धनंजय महाडिकांनी सडकून टीका तर केलीच, मात्र त्या निमित्तानं ही निवडणूक महाडिक विरुद्ध पाटील अशीच होणार असल्याचे संकेत देखील मिळतात। सविस्तर पाहूयात। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी। सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक आमने सामने। काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर धनंजय महाडिकांची जहरी टीका। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 20 प्रभागात 81 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। मात्र आता प्रचाराची रंगत अंतिम टप्प्यात आल्यानं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं अशी टॅगलाईन देत सतेज पाटील यांनी लोकांच्यातून समस्या जाणून घेत लोकसहभागातून जाहीरनामा बनवला। 12,000 पेक्षा अधिक लोकांनी यासाठी सूचना पाठवल्या। यातील निवडक आणि अतिमहत्त्वाच्या सूचनांनुसार हा जाहीरनामा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी विधिवत पूजा करत खासदार शाहू छत्रपती महाराज आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रकाशित केला। 23 डिसेंबरला आम्ही अभियान चालू केलं, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आणि त्यामध्ये जवळजवळ 12,500 लोकांनी आम्हाला व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या आणि त्या सूचना एकत्रित करून मी सकाळी अनेक लोकांना भेटत होतो। त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सूचना एकत्रित करण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि त्या सूचना सगळ्या एकत्र करून आम्ही हा जाहीरनामा केलेला आहे। अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल, विमानतळाचाही तसंच होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सुद्धा विकास आणि नवीन रेल्वे सुरू होण्याची गरज आहे, त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष राहील। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाची आश्वासनं आपण पाहूया। महिला आणि शाळा कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना केएमटी बसचा मोफत प्रवास, महिलांना आरोग्य कवच, नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींसाठी पिंक बस सेवा, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह, भ्रष्टाचार मुक्त कारभार, घरगुती गॅस पाईपलाईन योजना, कोल्हापूर सिस्टर सिटी, रोजगार निर्मितीसाठी कोल्हापूर इनोव्हेशन हब, उत्तम रस्ते, महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत, उद्यानांचा कायापालट, शहरांतर्गत उड्डाणपूल, 24 तास पाणी, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महापौर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना यासह अनेक सुविधा या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी जहरी टीका केली आहे। काँग्रेसचा जाहीरनामा हास्यास्पद आहे असं म्हणत सूर्य आणि चंद्र सोडून सर्व आश्वासनं या जाहीरनाम्यातून त्यांनी कोल्हापूरकरांना दिली आहेत असा आरोप महाडिकांनी केला। गेली 15 वर्ष कोल्हापूर महापालिका त्यांच्या ताब्यात आहे, मग त्यावेळी त्यांनी कामं का केली नाही असा सवाल महाडिकांनी उपस्थित केला। हा जो जाहीरनामा हास्यास्पद आहे, मी एवढ्यासाठीच म्हटलं होतं की लोकसभेच्या वेळेस सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा एक जाहीरनामा प्रचलित केला होता। एकही त्यातला काम ते पूर्ण करू शकलेले नाहीत किंवा सुरुवातसुद्धा करू शकलेले नाहीत। तुम्ही त्यावेळेचा जाहीरनामा बघा आणि या जाहीरनाम्याशी कम्पेअर करा। लोकसभेच्या आधी त्यांनी जे आश्वासनं दिली होती, आता काँग्रेसचे खासदार झाले, परंतु त्यातलं कुठलंही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीत, हे सगळे कोल्हापूरचे लोक जाणते आहेत। दुसरीकडे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर तिसऱ्या आघाडीनं देखील तोंडसुख घेतलंय। आम आदमी पार्टी, वंचित आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या तिसऱ्या आघाडीनंही या जाहीरनाम्यावर टीका केली। हा जाहीरनामा म्हणजे फुसका बार असल्याचा आरोप करण्यात आला। हा जाहीरनामा म्हणजे एक फुसका बार आहे। या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख फक्त जनतेला भुलवण्यासाठी, मतदारांना भुलवण्यासाठी केलेत असं माझं ठाम मत आहे। काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी सतेज पाटलांना निशाणा केलं असलं तरीही निवडणूक मात्र महाडिक विरोधात पाटील अशीच होणार असल्याचे संकेत या निमित्तानं मिळतात। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।